नमस्कार, मी राजेंद्र वागचौरे, प्रहार अपंग क्रांती आंदोलन पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष, या संगीता जोशी, प्रहार अपंग क्रांती आंदोलन महिला अध्यक्ष पिंपरी चिंचवड, आमचे भोसरी अध्यक्ष सागर सुपल, आमचे खजिनदार रामचंद्र तांबे। आज या ठिकाणी आपल्या समोर येण्याचं कारण म्हणजे गेली 3 दिवसापासून हा एक आदेश सर्व व्हॉट्सअप ग्रुपला फिरत आहे आणि ह्या आदेशानुसार सर्व अपंग बांधवांना UDID कार्डचं KYC करून घेणं बंधनकारक केलेलं आहे। तर हे UDID कार्डचं KYC करणं हे शासनाचं काम आहे। हे KYC करत असताना ज्या वेळी ग्रामपंचायत झालं, नगरपंचायत झाले, नगर परिषद झाले किंवा नगरपालिका झाली, तर यांनी हे KYC करून घेणं गरजेचं आहे। ज्यावेळेस ग्रामपंचायत सर्वे करत असेल तर त्या सर्वेमध्ये हे KYC करून घ्यावं, ना की त्या दिव्यांग बांधवांवरती त्याला आठ टाकावी की तुम्ही UDID KYC करून घ्या, अन्यथा तुमचा लाभ बंद होईल। तर हा घाबरवण्याचा प्रकार आहे। तर माझी राज्यातील सर्व दिव्यांग बांधवांना विनंती राहील की कुणीही घाबरून जाऊ नये। या आदेशामुळे कोणाचंही अनुदान बंद होणार नाही, कारण हे KYC करणं हे शासनाचं काम आहे। KYC करण्याला कोणत्याही दिव्यांग बांधवाचा किंवा कोणत्याही दिव्यांग संघटनेचा विरोध राहणार नाही, कारण KYC केल्यानंतर बोगस लाभार्थी बाहेर पडणार आहेत। परंतु हे KYC करत असताना सर्वसामान्य दिव्यांग बांधवाचा विचार केला गेला पाहिजे। शहरी भागात असणाऱ्या दिव्यांग बांधवांकडे मोबाईल आहेत, PC आहेत, कॉम्प्युटर आहेत, त्यामुळे ते त्यांचं KYC करून घेऊ शकतात। परंतु ग्रामीण भागात राहणारे जे दिव्यांग बांधव आहेत, जे आदिवासी भागात राहणारे दिव्यांग बांधव आहेत, त्या बांधवांनी काय करायचं? मग त्यांचा लाभ शासन बंद करणार आहे का? तर यासाठी शासनाने कॅम्प घ्यावेत, KYC करण्यासाठी शिबिरं लावावीत गावोगावी आणि KYC करून घ्यावं। जे लोक KYC आणि त्याला मुदत देण्यात यावी, तेवढ्या वेळात जर KYC नाही झालं तर मग लाभ बंद करण्यात यावा। त्यामुळे आत्ताच कुणी ही गडबड करू नये। राज्यातील सर्व दिव्यांग बांधवांना विनंती आहे की हे शासनाचं काम आहे, त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नका। आदेश आला म्हणून लगेच KYC करून घेतलं तर बरं, नाहीतर आपला लाभ बंद होईल असं काही घडणार नाही। हे शासनाचं काम आहे, शासन करण। पण आपल्या जवळच्या शासनाला, जर तुम्ही खेडेगावात राहत असाल तर आपल्या ग्रामपंचायतला, तुम्ही शहरात राहत असाल तर आपल्या महानगरपालिकेला, नगरपालिकेला, नगरपंचायतला त्यांना सांगा की आमचा KYCचा कॅम्प लावा आणि त्या कॅम्पमध्ये सर्व दिव्यांग बांधवांचे KYC करून घ्या। कारण हे KYC करण्यासाठी 50-100 रुपये नागरिक सुविधा केंद्रवाला घेणार आहे। तर ते वाचवण्यासाठी आपल्याला हे शासनाला कॅम्प लावायला लावणं गरजेचं आहे। तर एवढीच माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की घाबरून न जाता आपण शासनाला मजबूर करा कॅम्प लावण्यासाठी, KYC करून घेण्यासाठी। आपल्याला बोगस दिव्यांग बाहेर काढायचे आहेत, पण बोगस दिव्यांग बाहेर काढत असताना खऱ्या दिव्यांगांवर अन्याय होणार नाही याची खबरदारी आपल्याला घ्यावी लागणार आहे। धन्यवाद।